छत्रपती संभाजीनगर येथील पिंपरी सर्कलमधून आपण निवडणूक लढवत आहात उभाट्याकडून, तर तुमच्या विजयाची बाजू कशी राहणार आहे? सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य जनता व धनशक्ती विरुद्ध म्हणजे जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा विषय राहणार आहे. किंवा आता आम्ही गरीब जे लोक आहे तर पैशाकडे पाहणार नाही, पैसे घेऊन मतदान विकणार नाही, सगळे लोक मला सांगू लागले बाबा आम्ही आता एवढे गरीब माणसाला निवडून देणार आहे. कारण की मी 10-15 वर्षानं जिल्हा परिषदला सर्कलमध्ये पूर्ण संपर्क आहे माझा, आणि आता मतदान लोक करतील अशी मला आशा आहे. गेल्या 15-20 वर्षापासून आपण राजकारणामध्ये आहात, संपूर्ण राजकारण आणि समाजकारणात, तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्या नावाची एक चांगली ओळख निर्माण झालेली आहे. अजून सर्व ठिकाणी आपली चर्चा चालू आहे की चव्हाण सर चांगले धडाडीचं नेतृत्व आहे. तर तुम्ही केलेल्या कार्याची पावती तुमच्या घरच्यांना मिळेल असं सांगत आहे. हा अपेक्षा आहे. कारण की मी म्हणजे राजकारणापेक्षा मी खूप मोठ्या पदावर नसल्यावर ग्रामपंचायत मेंबर होतो आणि सोसायटी मेंबर, पण समाज कार्यात सगळ्यात माझा म्हणजे पुढची भूमिका असणे याचा वाटा आहे. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं का बा सामाजिकदृष्ट्या जर लोकांनी जर विचार केला का बा समाजाला चांगला काम करणारा माणूस जर असला तर मला नक्कीच माझ्यामुळं आमच्या पत्नीचा विजय होईल असं. समाज किंवा जनता आता जागृत झालेली आहे आणि ती जो समाजकार्य करतो किंवा जो खरं काम करतो समाजाचं अशा लोकांनाच ते मतदान करतात असा अनुभव आहे. त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय? मला नाही समजलं. समाजकार्य करणारा आहे किंवा जो समाजात खऱ्या अर्थानं काम करतो अशा लोकांनाच समाज आता निवडतो अशी पार्श्वभूमी आहे. आपल्याला काय वाटतं? हा ना, निवड आणि माझं काय म्हणणं आहे बा जे काम करतो किंवा जो समाजात 24 तास राहतो अशा लोकांना निवडून द्यायला पाहिजे, असं समाजानं आम्ही केलंच पाहिजे. कारण की हे जनता जनार्दन जी आहे आणि गरीब जनता आहे सगळी, तर ते मला मतदान करतीलच सगळेजण अशी मी आशा बाळगतो. इथं जातीपातीचं राजकारण न करता मला 100% निवडून देतील असं मी आशा बाळगतो. आगामी काळात आपल्या मतदारसंघातले जे प्रमुख प्रश्न आहेत की पाणी, रस्ते, आरोग्य या संदर्भात आपला पक्षाचा नेमका अजेंडा काय किंवा ग्रामीण स्तरात हे मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे यासाठी आपल्या पक्षाचा आपला स्वतः उमेदवार म्हणून काय अजेंडा असणार आहे भविष्यात? उमेदवारचा काय विषय आहे का बाबा, आता निवडून जर आलो मी तर मला असं वाटतं का मी समाजाच्या सगळ्या तळागाळातल्या लोकांशी निगडीत राहून काम करण्याची इच्छा आहे माझी. आता जनता ठरविनच, जनतेनं जर निवडून दिलं तर मी 100% जो जनतेचा आणि म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचा थोडा जो संबंध कमी येतो तो संबंध जास्त करून देण्याची इच्छा आहे. ग्रामीण भाग म्हटला की शेतकऱ्यांचा प्रश्न समोर येतो. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी आपण काय करणार आहे? शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे आता ते आपण म्हणजे विमा भरणे, आता काही कंपन्याचा म्हणजे येत नाही विमा, ह्याच्यासाठी आम्ही खूप चक्रा मारलेल्या आहे. आता भविष्यातही शेतकऱ्यांसाठी काही ना काही प्रयत्न करू. कर्जमाफीसारखा विषय आहे, कर्जमाफी त्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहू. कर्जमाफीचा विषय, आम्ही दवाखाना, आरोग्य विभाग आहे. पत्रकार म्हणून आम्ही आपल्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो. तर आजची परिस्थिती आपल्या उमेदवाराची उभाट आता जो उमेदवार आहे याची परिस्थिती जरा भक्कम दिसते, पण या भक्कम परिस्थितीत उमेदवार म्हणून आणि पक्ष म्हणून आपल्या परीनं हा लढा म्हणजे धनशक्ती किंवा जनशक्तीचा आहे. नेमकं असं काय प्रकरण आहे? धनशक्ती विजयी होईल का जनशक्ती विजयी होईल? आपल्याला नेमकं काय वाटतं उमेदवार म्हणून? जनशक्ती विजय झाली पाहिजे. कारण की सामान्य लोकांना आता सामान्य जनतेतला माणूस निवडून द्यायची इच्छा झालेली आहे आणि सगळी जनता का बा एवढ्याच मतदान करतील अशी मला आशा आहे.